नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल मा करियर मंचमध्ये। आज आम्ही तुमच्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान समुदाय आरोग्य अधिकारी भरती 2025 बद्दल संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, खूप मोठी मेगा भरती इथं आलेली आहे। टोटल 1974 जागा आहेत। पगार पण इथं खूप चांगला राहणार आहे तुम्हाला। आणि मित्रांनो, जर का तुमचं BMS झालेलं असेल किंवा तुमचं BSc नर्सिंग झालेलं असेल तर ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी आहे। तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे की फॉर्म कसा भरायचा आहे, शैक्षणिक पात्रता इन डिटेल कशी असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, परीक्षेचे विषय कुठले कुठले आहेत, सिलेबस काय असणार आहे आणि निवड प्रक्रिया कशी होणार आहे। तर संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरू करूया। जसं की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, पदाचे नाव आहे समुदाय आरोग्य अधिकारी। रिक्त पद आहेत 1974 आणि नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्य राहणार आहे। इथं रिझर्वेशनचा चार्ट सुद्धा तुम्ही बघू शकता। जर का तुम्ही SC कॅटेगरीमधून फॉर्म भरताय तर टोटल 143 जागा आहेत। ST साठी 103 जागा आहेत, VJ साठी 30 जागा आहेत, NT साठी 60, NT साठी 29, तसेच OBC साठी 243 जागा, SEBC साठी 117 जागा, EW साठी 197 जागा आहेत, ओपन साठी 900 जागा आहेत। तर असे टोटल मिळून 1974 पदं आहेत। तर मित्रांनो, खूप चांगली सुवर्ण संधी आहे। जर का तुमचं BSc नर्सिंग आणि BMS जर तुमचं झालेलं असेल, यापैकी कुठलंही तुमचं झालेलं असेल तर हा फॉर्म तुम्ही नक्कीच भरू शकता। आता आपण बघणार आहे की शैक्षणिक पात्रता इन डिटेल कशी असणार आहे। तर मित्रांनो, यापैकी तुमच्याकडे काहीही असलं तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। पहिलं आहे तुमच्याकडे BAMS म्हणजेच आयुर्वेदामध्ये जर तुमची डिग्री असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता। नेक्स्ट, तुमचं जर का युनानीमध्ये सुद्धा डिग्री असेल तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकता। BSc नर्सिंगवाले फॉर्म भरू शकता आणि BSc इन कम्युनिटी हेल्थ जरी तुमच्याकडे असेल तर तुम्ही हा फॉर्म नक्कीच भरू शकता। जाहिरात जे आहे म्हणजे ते BMS आणि BOMS साठी एक गोष्ट लागू असणार आहे, म्हणजे नोट करायची आहे तुम्हाला की जाहिरात नमूद केल्याप्रमाणे इंटर्नशिप पूर्ण असावी। NMC किंवा MCIM नोंदणी प्रमाणपत्र अनिवार्य आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही हा फॉर्म भरताय। त्यासोबतच प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणेसुद्धा आवश्यक आहे। न जोडल्यास अर्ज अपात्र ठरेल। जोडणे मीन्स ऑनलाईनच तुम्हाला अपलोड करायचं आहे, फक्त तुम्हाला ते अपलोड करणं आवश्यक असणार आहे। BSc नर्सिंग आणि BSc इन कम्युनिटी हेल्थ जर का तुमच्याकडे डिग्री असेल तर इथं सुद्धा तुमची इंटर्नशिप पूर्ण असावी। नर्सिंग काउन्सिलची वैध नोंदणी असावी आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे। ठीक आहे, तर हे सगळ्या दोन्ही गोष्टी तुम्हाला BMS आणि BSc नर्सिंगसाठी इम्पॉर्टंट गोष्टी होत्या, ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत। नेक्स्ट आपण बघणार की वयोमर्यादा। तर खुल्ला प्रवर्गातून जर का तुम्ही फॉर्म भरताय तर 18 ते 38 तुम्हाला सूट देण्यात, म्हणजे या वयोगटात जर तुम्ही असाल तर हा फॉर्म तुम्ही भरू शकता। मागासवर्गीयांसाठी 43 पर्यंत आहे, दिव्यांगांसाठी 45, प्रकल्पग्रस्त 45, भूकंपग्रस्त 45, अंशकालीन 55 आणि माजी सैनिक असाल तर सशस्त्र दलात केलेली सेवा प्लस 3 वर्ष, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 21 वर्ष जर सेवा ऑलरेडी केलेली असेल आणि अजून 3 वर्ष तुम्हाला इथं सवलत देण्यात येणार। माजी सैनिक दिव्यांग असाल तर 45 वर्षापर्यंत, खेळाडूसाठी 43, अनाथसाठी 43 आणि स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य असेल तर 45। लास्ट डेट जी आहे ही फॉर्म भरण्याची ती आहे 4 डिसेंबर 2025 आणि हॉल तिकीट जे आहे तुमचं ते 7 दिवसा अगोदर तुम्हाला वेबसाईटवरून तुम्हाला डाउनलोड करण्याचं तुम्हाला ते नोटिफिकेशन येऊन जाणार। नेक्स्ट आपण बघणार की अर्ज कसा करायचा आहे। तर चांगली गोष्ट आहे की ही एक्झाम IBPS घेत आहे, म्हणजे इथं काही प्रॉब्लेम येणार नाहीत। IBPSचं इथे एक URL दिसत आहे तुम्हाला, यावरती तुम्हाला जायचं आहे। IBPS जर त्यांना कोणाला माहिती नसेल तर सांगू इच्छितो की जे बँकिंगचे एक्झाम्स घेतात खूप झटपट यांची एक्झाम असते। नोटिफिकेशन लगेच निघतात, एक्झाम लगेच होते आणि रिझल्टसुद्धा यांचा खूप लवकर लागतो। तर ही एक चांगली एजन्सी आहे जी एक्झाम ट्रान्सपरंट एक्झाम घेते। इथं तुम्हाला URL दिसते, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ही URL भेटून जाणार। या URLवरती जायचं आहे, क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवरती जायचं आहे आणि तिथं तुम्हाला सगळं तुमचं मोबाईल, फर्स्ट तुमच्याकडे मोबाईल आणि ईमेल ID व्हॅलिड असावा। ते 2 गोष्टी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही पहिले तुम्हाला प्रायमरी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। एकदा तुमचं रजिस्ट्रेशन झालं की तुम्हाला मग नंतर तुमचे पर्सनल डिटेल्स, एज्युकेशनल डिटेल्स, कम्युनिकेशन ॲड्रेस आणि अदर डिटेल्स आणि प्लस डॉक्युमेंट अपलोडिंगचा जर पर्याय असेल तर ते करून तुम्हाला हा फॉर्म पूर्णपणे सबमिट करायचा आहे। तुम्हाला फॉर्म भरताना कुठली अडचण आली तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आम्ही तुम्हाला ते सॉल्व करण्यात मदत करू। नेक्स्ट आपण बघणार की निवड प्रक्रिया कशी असणार आहे। तर मित्रांनो, संपूर्ण CPT बेस्ड आहे, म्हणजेच की ऑनलाईन बेस्ड एक्झाम आहे। MCQ बेस्ड एक्झाम असणार आहे। प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे, 100 क्वेश्चन्स असणार आहे तुम्हाला आणि निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। इथं तुम्ही जे फोकस करू शकता कुठल्यापैकी निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। 120 मिनिटं देण्यात येणार आहे तुम्हाला। उत्तीर्ण होण्यासाठी किमान 45 गुण आवश्यक आहे, म्हणजे 100 पैकी तुम्हाला 45 गुण असतील तरच तुम्ही सेकंड राउंड नाही म्हणजे इलिजिबल राहणार तुम्ही। ठीक आहे,
त्यासोबतच प्रश्नपत्रिका राज्य सरकारने जाहीर केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. आपण तो अभ्यासक्रम नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूया. कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवाराची यादी NHM या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे व 2 स्वसंकेत प्रती आवश्यक आहेत आणि अनेक सत्रात रिक्त झाल्यास नॉर्मलायझेशन पद्धतीने गुण समायोजित केले जातील. हे सर्वांसाठी बंधनकारक असेल. नेक्स्ट आपण बघणार आहे की सिलेबस काय असणार आहे तुम्हाला. तर सिलेबस इन जनरल जे नर्सिंगमध्ये किंवा BMS मध्ये जो फर्स्ट इयरला असतो तोच इथं तुम्हाला सिलेबस भेटत आहे. सिंपल राहणार आहे. बेसिक कन्सेप्ट ऑफ पब्लिक हेल्थ, बेसिक्स ऑफ ह्युमन बॉडी, चाइल्ड हेल्थ, ॲडोलसंट हेल्थ, मॅटर्नल हेल्थ, फॅमिली प्लॅनिंग, कम्युनिकल डिसीज, नॉन कम्युनिकेबल डिसीज, न्यूट्रिशन, मेंटल हेल्थ, स्किल बेस्ड क्वेश्चन्स, रेफरल, लिंकेज, एल्डरली अँड पॅलिएटिव्ह केअर, इमर्जन्सी सर्व्हिस, ओरल ENT. आणि यासोबतच हे तर झाले तुमचे टेक्निकल किंवा तुमच्या जी पदवी आहे त्या संदर्भित. आणि यासोबतच तुम्हाला जनरल नॉलेजचे सुद्धा इथं क्वेश्चन्स पाहायला भेटतील. 20 क्वेश्चन्स तुम्हाला असणार आहेत. आणि NHM प्रोग्राम जो आपल्या भारतामध्ये आयोजित केला जातो त्याची सपोज स्थापना कधी झाली किंवा त्याचे रिलेटेड जे पण असतील त्या रिलेटेड सुद्धा तुम्हाला इथं क्वेश्चन्स पाहायला भेटतील. तर 20 क्वेश्चन त्याच्यावरती आधारित असतील. बायलँग्वेज पॅटर्न राहणार आहे. मराठी आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला हा एक्झाम पेपर सोडवण्यात म्हणजे 2 ऑप्शन्स तुम्हाला भेटतील इथं पेपर देण्यासाठी. नेक्स्ट आपण बघणार की वेतन किती भेटणार आहे. तर मित्रांनो ही जी पद आहेत ते सध्या तरी कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती आहेत. तर जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुमचं जे प्रशिक्षण कार्ड असणार आहे आय गेस 2 ते 3 महिने असतं ते. त्या काळात तुम्हाला स्टायपंड देण्यात येणार आहे 10,000 रुपये. आणि एकदा तुमची नियुक्ती झाली ॲज अ कम्युनिटी हेल्थ ऑफिसर नियुक्ती झाल्यानंतर तुम्हाला दरमहा वेतन तर 25,000 भेटणारच आहे. त्याच्यासोबतच कामावर आधारित 15,000 अतिरिक्त मोबदला भेटणार आहे. म्हणजे टोटल तुम्हाला 40,000 इथं पेमेंट भेटणार आहे. यासोबतच जर का तुमची राज्य शासनाने ठरवलेल्या अनुसूचित किंवा आदिवासी भागात कार्य म्हणजे तुमचं जर अपॉइंटमेंट झालं फॉर एक्झाम्पल गडचिरोली किंवा चंद्रपूर असे जे मागासलेले भाग आहेत तिथं जर का तुमचं अपॉइंटमेंट होत असेल तर तुम्हाला ॲडिशनल 15,000 इथं देण्यात येतील. म्हणजे टोटल तुमचा पगार जाणार 55,000 पर्यंत. तर हे असं वेतन राहणार आहे तुम्हाला. अर्ज शुल्काबद्दल बघूया आपण की सामान्य ओपनमधनं जर भरत असेल तर 1,000 रुपये राहणार आहे. मागासवर्गीयमधनं भरत असेल तर 900 रुपये. अनाथ उमेदवार असेल तर 900 रुपये. माजी सैनिक किंवा विधवा उमेदवार असेल तर यांना कुठलीही परीक्षा शुल्क राहणार नाही आहे. आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारलं जातं. ते तुम्हाला आधी मी वेबसाईट सांगितले त्याच्या थ्रूच ते पेमेंट तुम्हाला करावं लागेल. बुक कुठलं वापरू शकता तर खूप चांगलं बुक येतं R गुप्ताचं कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून. याच्यात तुम्हाला स्पेशलाइज स्टडी अँड प्रॅक्टिस मटेरियल आहे. सॉल्ड मल्टिपल क्वेश्चन्स भेटतील तुम्हाला, मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि प्रिव्हियस इयरचे सुद्धा क्वेश्चन्स तुम्हाला इथं भेटतील. तर मित्रांनो ही सगळी माहिती होती NHM रिक्रुटमेंट 2025 बद्दल. जर का तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.